रमलीस संसारात? तुम्ही इथे काय करताय? अद्वैत कुठे? तुम्ही का आणलात? मी येणारच होते. आत्ताच्या आत्ता संपवायचंय त्याला. साहेब, कॉफी आणली तुमच्यासाठी. कॉफी घेऊन आली आहे म्हणजे हीच नेत्रा असणार. नाही पण ही पण कॉफी करते, मग ही नेत्रा असेल. मी पण काय गंमतच करते ना. म्हणजे नुसतं कॉफी करण्यावरून कसं काय ओळखू शकतो आपण नेत्रा कोणते, नाही का? साहेब, तुम्ही या दोघींकडे लक्ष नका देऊ. मी टॉवेल ठेवते. साहेब, तुम्ही कॉफी घ्या. कॉफी थंड होईल. म्हणतात ना, बाप से बेटा सवाई, तसं झालंय तुझं. म्हणजे तुझ्या बापाने 2 बायका केल्या म्हणून तू सुद्धा 2 बायका करणार आहेस का? हं? अरे रागवतोस कशाला? चिडू नकोस, तुझ्याच बाजूनी बोलतेय मी. म्हणजे ह्यात तुझा काहीच दोष नाहीये. कसं झालं? तुला तुझ्या बापाकडून संस्कार मिळाले आणि तुझ्या बापाला त्याच्या बापाकडून संस्कार मिळाले. म्हणजे त्याने 2 बायका केल्या म्हणून तुझ्या बापाने 2 बायका केल्या आणि आता सगळं राजाध्यक्षांचं घराणंच स्त्री लंपट निघालं. साहेब, तुम्ही तिच्याकडे लक्ष नका देऊ. तुमची एकच बायको आहे. तिचं नाव नेत्रा आहे आणि ती मी आहे. तुम्ही नका लक्ष देऊ. नको देऊस लक्ष, खरंच नको देऊस. तुम्ही कॉफी घ्या. नाही साहेब,
नका घेऊ ती कॉफी. हिने आबांच्या खाण्यात काहीतरी मिसळलं होतं. या कॉफीमध्ये सुद्धा काहीतरी मिसळलेलं असू शकतं. नका पिऊ. साहेब असं काही नाहीये. माकड झालंय रे तुझं. दोघींमध्ये नुसतं माकड झालंय. ही नेत्रा की ही नेत्रा हे ठरवण्यातच आयुष्य चाललंय. पण मी काय म्हणते, कशाला एवढा त्रास करून घ्यायचा? सवयच करून घे ना दोघींची. हा, तुम्ही एक कॉफी अर्धी अर्धी करून प्यायचात की नाही, शेअर करायचा. आता कॉफीचे 3 हिस्से करा, विषय संपला. कशाला टेन्शन घ्यायचंय? हा, साहेब तुम्ही नका पिऊ ही कॉफी. मुळात हा विचार आपला नव्हताच. हा विचार अस्तिकाच्या रूपात असलेल्या नेत्राचा होता. तिने हा विचार आपल्या डोक्यात टाकला. आपला एक दृष्टिकोन तयार केला की आपण वेगळा विचार केलाच नाही, आपण आणखी विचार करायला हवा. साहेब उभी काय राहिलीस इथे? जा त्याच्या पाठी आणि त्याच्या घशात ओत कॉफी. त्याची शेवटची कॉफी असेल ही. आजच संपवायचा हा डाव. माना हलवत बसू नकोस. जा. साहेब काय करताय तुम्ही? साहेब कॉफी घ्या ना. नकोय मला कॉफी. तुझ्याही आजची नकोय आणि तिच्याही आजची नकोय. माझी मी घेईन करू. ठीक आहे, नका मानू मला नेत्रा. पण असं स्वतःला त्रास नका करून घेऊ. मला माहिती आहे तुम्हाला सकाळी सकाळी चांगली कॉफी नाही मिळाली तर तुमचा दिवस चांगला जात नाही. प्लीज कॉफी घ्या ना. मी इथे नाही थांबणार. मी बाहेर जाते, पण तुम्ही कॉफी घ्या ना. का त्यांच्या मागे मागे करतेस तू सतत? तुला एकदा सांगून कळत नाही का? तुझ्या हातचं काहीही घेणार नाही ते. असते का ती कॉफी दे साहेबांकडे. साहेब, मी तुम्हाला विषयाची परीक्षा नाही घेऊ देणार. ही कॉफी नाही घ्यायची तुम्ही. मी करते तुमच्यासाठी कॉफी. सोड. तुझ्या हातचं मी त्यांना काहीही घेऊ देणार नाही. तू सोड. अद्वैत साहेबांना शांतपणे कॉफी पिऊ दे. कप सोड.
काय झालं एवढे अर्जंटली का बोलवलं? पप्पाजी, आपली नेत्रा सापडली. काय? डॅड, आम्ही रात्रभर नेत्राशी गप्पा मारत होतो. म्हणजे नेमकी कुठली नेत्रा? अस्तिकाच्या रूपात आहे ती की नाही नाही नाही, ओरिजिनल नेत्रा. नक्की काय म्हणायचं तुम्हाला? एक मिनिट, मी सांगते. भाऊजी, आम्ही रात्रभर नेत्राशी बोललो आणि या दोघांचाही विश्वास बसलाय की जी नेत्राच्या रूपात आहे तीच खरी नेत्रा आहे. दोघांचाही विश्वास बसलाय म्हणजे तुझाही विश्वास कशावर? डॅड, आम्ही सांगतोय ना तुम्हाला, आमच्यावर विश्वास ठेवा ना, तीच नेत्रा आहे. आधी आपली नेत्रा सापडली. जी नेत्राच्या रूपात आहे ना ती आपली खरी नेत्रा आहे. रे, मला सुद्धा आतून तसंच वाटतंय, पण आपल्याकडे कुठलाही पुरावा नाहीये. आणि जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत आपण विश्वास कसा ठेवणार? इंद्राणी मॅडम, पुरावा कशाला हवाय? आम्हाला कळलंय तेवढं पुरेसं नाहीये का? केतकी, असा इमोशनली विचार करून चालायचं नाही. आपण बोलूया नंतर. हा, पप्पाजी, आमची नेत्राने ओळखवा માટે चूक होणारच नाही ना. हो भाऊजी, प्लीज विश्वास ठेवा ना आमच्यावरती. मी तुमच्या भावना समजू शकतो, पण काही निर्णय हे भावनेच्या आहारी जाऊन घ्यायचे नसतात. आणि ही अशी गोष्ट आहे ना जी इमोशनली नाही, प्रॅक्टिकल राहून विचार करून घ्यायची आहे. भाऊजी, तुम्हाला असं नाही वाटत आहे का की आपण नेत्रावरती अन्याय करतोय? खरं तर आबा ज्या दिवशी आपल्या घरी येऊन गेले ना तेव्हाच मला जाणवलं की जी नेत्राच्या रूपात आहे ती आपली खरी नेत्र आहे. आणि म्हणूनच मी त्या दोघींवरही लक्ष ठेवून होते. ब्रो, तू बोल ना काहीतरी, तू का गप्प आहेस? मला पटतंय बाबाच. आपण प्रॅक्टिकलीच विचार करायला हवा. आधी अरे नाही नाही काकू, हे बघ, आपण ज्या नेत्राला हॉस्पिटलमधून घरी घेऊन आलो तिच्याबरोबर तिला घरी आणल्यानंतर आपण जे काही वागलो, जे काही केलं ते सगळं प्रॅक्टिकली विचार करून केलं. आपण संधी दिली तिला, आपण सगळेच बोललो तिच्याशी. इन शॉर्ट, अस्तिकाच्या रूपातली जी नेत्र आहे तिला आपण स्वतःला सिद्ध करण्याची बऱ्याच वेळा संधी दिली आहे, पण अनफॉर्च्युनेटली नेत्राच्या रूपातली जी आहे तिला आपण संधी दिलीच नाहीये. नेत्राच्या रूपातली ती स्टोर रूम मध्ये सापडल्यापासून खरी नेत्रा कोण, अस्तिका कोण हा तिढा सुटतच नाहीये. आणि म्हणून मला तुझं पटतंय. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की नेत्राच्या रूपातली जी आहे तिला आपण संधी द्यायला हवी. म्हणजे नक्की काय करायचं? सी काय आहे, इमोशन्स, फिलिंग, भावना, या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकॅलिटी आणि लॉजिकच्या पलीकडे असतात. म्हणजे एखादा माणूस खोटं बोलू शकतो पण खोटे इमोशन्स इमोट नाही करू शकत. सगळ्यांनी माझं ऐका.
आत्तापासून नेत्राच्या रूपातली जी आहे तिला घरात कोणीही काहीही करण्यापासून थांबवायचं नाही, अजिबात थांबवायचं नाही. तिला घरात सगळीकडे फिरू देत. आज रात्री अस्तिकाच्या रूपातली जी नेत्रा आहे तिची मी परीक्षा घेईन. आणि उद्या नेत्राच्या रूपातली जी आहे तिची परीक्षा घेईन. सी मला मला खरंच माहित नाही यातून आउटपुट काय निघेल, पण मला खात्री आहे की नेत्राच्या इमोशन्समुळे मी नक्की ओळखू शकेन की खरी नेत्रा कोण आहे आणि अस्तिका कोण आहे. खरं तर 1.5-2 वर्षच ओळखतोय मी नेत्राला, पण आमचं नातं एकमेकांच्या मनात घट्ट रुजलंय. न बोलताही आम्ही एकमेकांचं मन ओळखतो. मला असं वाटतं की मी एकदा अशा प्रकारे प्रयत्न करून बघायला हवा. कदाचित त्यामुळेच आपल्याला कळेल की खरी नेत्रा कोण आहे आणि अस्तिका कोण आहे. एकदा प्रयत्न करून बघूयात. प्रयत्न नाही, रिझल्ट हवाय मला. मला वाटलं होतं आज दिवसभरात नेत्रा काहीतरी गोंधळ घालेल. तीच नेत्रा आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करेल, पण तसं काहीच घडलं नाहीये. याचा अर्थ नेत्राने शस्त्र टाकली आहेत, तिने हार पत्करली आहे. त्यामुळे आज रात्रीच एक घाव 2 तुकडे करायचे. आज रात्रीच अद्वैत अनंतात विलीन होईल आणि नेत्राच अस्तिका आहे हे सिद्ध होईल. मी विरोचकाचा आदेश नाही मोडू शकत, पण मी अद्वैतलाही नाही मारू शकत. तो हवाय मला. आत्ताच्या आत्ता संपवायचंय त्याला.